आमची समस्या एवढीच आहे की आमच्या एरियामध्ये जे म्हणजे आता हे महानगरपालिकेचे जे जबाबदार आहेत सगळ्या पूर्ण मूर्तिजापूरमध्ये कचरा साफ करण्याच्या गाड्या वगैरे आधी काहीच नव्हतं. आता सगळ्या सवलती आहे. कचऱ्यांच्या गाड्या मी आता आधी कॉलनीमध्ये राहायची, आता लग्न झालं म्हणून इथे आलेली आहे राहायला. पण आधी कसं कॉलनीमध्ये सगळ्या सवलती मिळते कारण ते व्हीआयपी लोक मानल्या जातात तिकडे. व्हीआयपी लोक म्हणजे कसं त्यांना कचरा नको हे नको. मग ह्या एरियात कसं काय 12-12 दिवस 15-15 दिवस कचऱ्याच्या गाड्या नाही आहेत. आणि त्याच्यानंतर लहान लहान मुलं राहतात बाहेर खेळतात, नाल्या साफ होत नाही. नाल्या साफ करणारे येतात तर 15 दिवसानं, 15 दिवसाचा चक्कर झाला की मग त्याच्यानंतर 1.5 महिन्यानं. मग आता कसं आता इलेक्शन आहे तर लोक कसं जे उमेदवार उभे झालेले आहे, माझा हे नाही आहे मी वोट देतच नाही. पहिली गोष्ट माझं वोट पडत नाही, मी देतही नाही. वोटिंग कार्डच नाही बनलेलं आहे. तर मग त्याच्यानंतर आता ते इलेक्शन वाले आम्हाला वोट मागायला येते. मी म्हणजे असं हे विरोध नाही करत आहे कोणाचा, तर कसं ते इलेक्शन आम्हाला वोट मागायला येतात, आम्ही वोट देतो. मग आमच्या ज्या गरजा आहे ज्या समस्या आहे आमच्या त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे ना. जसं की आता हे मंदिर आहे आमचं, हे मंदिर मंदिरासारखे दिसत नाहीत. आता तुम्हीच बघा समोर मंदिरासारखं दिसत नाही. सगळे मंदिर आता आमच्या गल्लीच्या मागे एक मंदिर आहे, ते कसं मंदिर एकदम मंदिरासारखं दिसते, हे दिसते का? नाही ना. पाईपलाईन खूप दिवसाची आलेली आहे, माझ्या लग्नाच्या अगोदर पासून आहे. आता नळ नाही आलेले आहे, इकडून तिकडून नळ नाही, नळाला पाणी नाही आहे 3-3, 4-4 दिवस पाणीच नाही. 3-4 दिवस नाही पण कसं येत नाही नळाला पाणी, कचरा गाडी येत नाही. आम्ही 2-3 वेळा गेलो कमिटीमध्ये नगरपालिका, पण त्यांनी काही 15 दिवस गाडी येत नाही. जे बोलले साफसफाई होत नाही, नळ आहे पण पाणी नाही, म्हणजे नगरसेवकांचं दुर्लक्ष म्हणावं आहेच ना. ज्यावेळेस इलेक्शन राहते त्यावेळेस आम्हाला सर्वांना हात जोडून वोट मागायला येतात. शेवटचा प्रश्न विचारतो की यंदाची जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्या 2 तारखेला कसा नगरसेवक आपल्याला हवा? आपल्याला चांगला जो गरिबांची सेवा करल, स्वतःच नाही, आधी गरिबांचं बघा. जे तुम्हाला वोट देऊ राहिले ना आधी त्यांचं बघा, कारण तुम्ही वोट याच्यासाठी मागायला येतं की जे मोठे मोठे हे करता काय म्हणतात त्याला वचन वगैरे की आम्ही असं करू आम्ही तसं करू, पण ते सगळं काहीच होत नाही. आमच्या मनात एकच इच्छा आहे की आम्हाला आमच्या मनासारखा नगरसेवक मिळाला पाहिजे. ते कारण नाही काही वाटत सांगा काय करा. आमच्याच घरापुढे आहे ना सर, ते कोणचं पण पाणी येते तिचं बिमारीची बाईनी त्याचं पाणी वगैरे आजी याचं काय बाबा इकत घेतो आम्ही. आणि स्वच्छता करता किंवा काही गाडी येते? काहीच नाही, आमच्या घरी गाडी नाही ना फाडी नाही. इकडे नगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेची गाडी काय नाही येत, इकडे नाही येत. साहेब न्यायला लागते गुंजा. आजी काय काय त्रास सहन होतो इथे तुम्हाला राहत असताना? काय यार नाली चाललंय त्रास आहे. सफाई वगैरे करायला येते का नाली सफाई? येतात 8 दिवसातून एकदा. आणि हे म्हणतो की बा 1 वेळा नाही 2 वेळा नगरपालिकेमध्ये मी गेलेलो आहे. त्यांना हे म्हटलं की गाडी कचरा नगरसेवकांचं काय सांगा? नगरसेवक कोण आहे इकडे? नगरसेवक कोण आहे काय ते नंतरचा विषय. मी माझा सध्या प्रश्न हाच चालला आहे की कचरा गाडी आमच्या मोहल्ल्यामध्ये समस्या आम्ही जाणून घेतलेल्या आहे. जाणून गेल्या घेतलेल्या 5 वर्षात काय नगरसेवकांनी केलं याचं मी तुम्हाला विचारतो. काहीच नाही केलं. कोण काय याच्यावर आवाज उचलला आपण? उपोषणाला बसले होते. उचलू शकतो नाही, उचलला होता. उचलला होता ना. ते आपल्या निधी आली नाही का अन्नबोसाठीची, उपोषणाला पण बसलो होतो. आमच्या अन्नबोसाठीची निधी आलेली होती ना आपला 1 रुपये खर्च केला नाही. इतर जागी म्हणजे अन्नबोसाठीची जे निधी होती ते इतर जागी केलेले आहे. ते मागच्या वेळेस ते याच्यावर आलं समाचारावर आलं, पण ते याचा दिवसानं गाडी येते कचरा गाडी आणि 3-4 दिवसानं नाली साफ करायला येतात. अच्छा, पाण्याची व्यवस्था? पाण्याचं काहीच नाही, ते नळ येतात ते येतात, येत नाही. 8 दिवसातून 15 दिवसातून. तुम्ही पाणी कशाचं पिता? पाणी आम्ही आपीचं, हे आपच्या इथं. बरं, नगरसेवक जे आता गेल्या 5 वर्षामध्ये होते हे रेग्युलर यायचे का? नाही, हे रेग्युलर कशी येते, यायचं कामच नाही. बस वोट मागायला येतात फक्त. हा,
कचरा गाडी पण आली ना तिकडे आतमध्ये नाही येत. हो आलं की त्याला आम्ही स्वतः गाडी चालवून कचरा गाडी तिथून पलटून दाखवली, पण तो जो कचरा गाडीवाला आहे तो कचरा गाडीवाला इकडे आतमध्ये येतच नाही. त्याला किती पण म्हणा, शेवटी आम्हाला आमची लेकरं बाहेर घेऊन कचरा गाडीसाठी तिथं जावं लागतं. रोड मेन रोड येत नाही, रोज नाही येत. रोज नाही. बघितलं की तुम्ही कित्येक दुरून पाण्याचा हंडा आहे ते घेऊन डोक्यावर घेऊन तुम्ही पाण्याचा त्रास तर आम्हाला आहेच. आम्ही पाण्याबद्दल तर बोलतच नाही, जे आम्ही सहनही करू शकतो. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की 5 वर्षापासून हे जे पंचवीसवाडी हे नदीच्या जागेत टाकेलं आहे, आम्ही 5 वर्षापासून या कमिटीत आम्ही फिरत आहोत. 5 वर्ष त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे नदीच्या जागेमध्ये टाकलेलं आहे. मग आता आमचं म्हणणं एवढंच आहे की नदीच्या जागेत टाकलं तर याचं मतदानही घेऊ नका तुम्ही. ज्याईले घरकुल दिले त्याचं मतदान घ्या, ज्याईले घरकुल नाही दिले त्याचं मतदान घेऊ नका, एवढंच म्हणणं आहे आमचं. काय समस्या आणखीन या परिसरात? पाण्याचं हे नाल्याचं तिकडे संडासाची साफसफाई नाही. आमच्या घरामध्ये मोठा नाला आहे, जाऊन पाहत मी त्या नाल्यात सगळे एवढं मोठं घाण साचलेली आहे त्या नाल्यात. कचरं झाडं झुडं आम्हाला त्रास आहे त्याचा. साफसफाई होत नाही? नाही, काहीच नाही नाल्याची साफसफाई होत नाही. बरं, कचऱ्याची गाडी येते का या ठिकाणी? कचऱ्याची गाडी येते पण रोडवर येते, गल्लीत येत नाही कचऱ्याची गाडी. तुमच्या जे यापूर्वीचे नगरसेवक होते त्यांच्या कार्यापासून तुम्ही समाधानी आहात का? मी नव्हती त्यावेळेस, तर लग्न माझं 5 वर्ष आधी झालेलं आहे, त्याच्या पहिलेच नाही माहित मला काही. पासून तुम्ही या परिसरात आहात? 30 वर्ष. 20 वर्ष झाले. मागचे जे नगरसेवक होते त्यांच्या कामापासून तुम्ही संतुष्ट आहात, म्हणजे तुम्हाला समाधानी आहात का त्यांनी कामं केले म्हणून? नाही, आमच्या अगोदर तर कामं गिम चांगले झालेले आहात. फक्त ह्या नाल्या आता 10-12 वर्ष झाले की नाली काढायला येतात, रोज येतात 8 दिवसातून, 3 दिवसातून, 4 दिवसातून. ह्या रोड समजा ह्या रोडाची 2 खेप रोड झाला, पण आणखी इकडचा रोड एकही फिट केलेला नाहीये. अशा ह्याच्यात राहतो की नालीतले किडे येतात, पैप बरोबर टाकलेले नाही, घाण आहे सारी इकून तिकून घरासमोर. एवढा त्रास असल्यामुळे कोणी आमच्या इकडे फिरूनही पाहत नाही. पाण्याची जी समस्या आहे या परिसरामध्ये, तर कुठून पाणी घ्यावं लागतं? तुम्ही कसं पाण्याचं? आमची रोडवर हे जे हे आहे बोरिंग, तिथून आम्ही म्हणजे आणतो. ही जी पाईपलाईन टाकलेली आहे खूप 1 वर्ष झालेली आहे, ही स्वतः आपण खर्चाने नळ स्वतः फिटिंग करून घ्या आणि स्वतः निर्मित करा, अशी ही त्यांची घोषणा आहे. बरं, आणि टॅक्स रेग्युलर हाऊस म्हणजे येतात आमच्या घरापर्यंत, टॅक्स घेऊन जातात. बरं, साफसफाईच्या बाबतीमध्ये काय? साफसफाई मेन म्हणजे जेव्हा आपल्याला म्हणजे पावसाळा असतो, मलेरियाची साथ, तेव्हा आमच्याकडे कोणीही येत नाही आणि तपासून असे जात नाही किंवा पाहत नाही. फवारणी येते? नाही, असं तर काही मी बघितलं नाही फवारणी. बरं, सार्वजनिक शौचालय मी पाहिलं या ठिकाणी किती दिवसापासून बंद आहे? 20 वर्ष जरी झाले असतील सर. बरं, याची साफसफाई नाही, साफसफाई अद्याप आम्ही पाहिली नाही. नगरपालिकेचे संडासाची दिशा याची स्वच्छता 20 वर्ष झाली पूर्ण खराब आहे. जे आजूबाजूचा परिसर आहे, जे घरात आजूबाजूचे, यांना एवढी तकलीफ आहे की ती कोणी पाहणार येत नाही, कोणीच नाही. वार्षिक कसं आहे, वार्षिक 9 वर्षापासून इलेक्शन नाही झाले, त्यामुळे कोणीच आलं नाहीये. कारण की फक्त यायले कसं आहे, वोटिंगचीच हे पाहिजे, दुसरं काही नाहीये. त्याच्यानंतर आमच्या इकडे तुम्ही बघूच राहिले नाल्या, याची सुविधा नाही आहे. लहान या परिसरात लहान लेकरात इथेच खेळतात, ते मच्छर डसतात हे वगैरे, याची तब्येत खराब होते. त्याच्यानंतर सरकारी दवाखान्यात तिथे गेल्यावर त्याला बेड नाही भेटत. त्याच्यानंतर घर सुविधा हे वापिस हे इकडे पूर्ण म्हणजे गाडी जे कचरा गाड्या आहेत हे गल्लीत येऊ नाही शकत, तर ती गेल्यावर कचरा गाड्या चालल्या जातात. एक पुढे पटांगण आहे, तर ती पूर्ण घाण करून ठेवतात, पुढे कचरा तर ती पडून राहते. जे नगरपालिकेच्या ट्रॅक्टरात ते हप्त्यातून 1 खेप येतात. त्याच्यानंतर कसं तिथे घाण राहते, त्या कारणाने खेडोपाडी जे कचरा कुंडी मिळाले ते आम्हाला अन्यथाही मिळाल्या नाही. कचरा कुठेही टाका. म्हणजे निश्चित तुमचं असं म्हणणं आहे, तुमचं असं म्हणणं आहे की खेडेपाडे तर सुधारले, पण शहरात मागेच आहे. येतात सेल्फी आमची घेऊन जातात, पण अन्यथा आम्हाला कचरा कुंडी अन्यथा भेटली नाही. फोटो काढण्यापुरते बस म्हणजे देखावेच करतात. कारण की मी स्वतः अनुभवलेला आहे सर. हे घोषणा देतात फक्त, पण आमच्यापर्यंत उपलब्ध अजूनही झालेली नाही. स्वच्छ भारत आणि खेडोपाडी मच्छरदाणी आहे, हे सगळे सुविधा भेटतात, हँडवॉश हे सगळं सॅनिटायझर, आणि आमच्याकडे अजूनही आलेले नाही. घरकुलच्या बाबतीमध्ये काय सांगा, घरकुल आले का इकडे? घरकुल समजा 10 वर्ष झाले आले, पण 5, 10, 7 वर्ष झाले अजूनही आले नाही. वर्षापासून 5 वर्ष झाले आम्ही नगरपालिकेमध्ये फाईल दिलेली आहे, तरी पण त्यांनी असं म्हटलेलं की तुमचं नाव सँक्शन झालेलं आहे. पण सँक्शन झाल्याच्या नंतर जर तुम्ही म्हणत आहे, तुम्ही जर त्याच्यावर जर मुद्दाच नाही उचलू राहिले, जर एवढे सारे मजूर वर्ग आहे आमचा, मजूर वर्ग असताना जर आम्ही जर एवढी कोशिश करत आहे घरकुलासाठी, पण तुम्ही किती सारी गंदगी आहे, घाण आहे, आता डेंग्यू मलेरियाची साथ येत आहे. फक्त हे निवडणूकवाले लोक असे करतात की फक्त निवडणूक आली तरच इथं फवारा मारतील.
फवार मारतील, चक्र मारतील, तेव्हाच मारतील. जेव्हा इलेक्शन नसलं त्यावेळेस ते येऊन पण पाहिजे नाही की तुमचं कसं आहे काय. एवढंच बोलतो. धन्यवाद. घरकामवाल्यांचं काम आहे ते मोठे माणसं, तर त्यांचं काम आहे की बा घरकुल नाही येत आहे तर मग याच्यावर काही कारवाई करावं ना, की का नाही येत आहे, कुठं चालला तो चेक, कुठं काय करत आहे, याच्यावर पण लक्ष द्यायला पाहिजे. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा YouTube न्यूज चॅनल सबस्क्राईब